नमस्कार मित्रांनो, चला तर सुरुवात करू आपल्या DCC बँक सिरीज 2026-27साठीची जी सेकंड सिरीज आहे त्यासाठी. थंबनेल बघून लक्षात आलं असेल की आज आपण गणिताचे सर्व प्रश्न घेणार आहोत, PYQ. तर सुरुवात करू आपल्या व्हिडिओला फटाफट. आज आपण सातारा DCC बँक जी 5 डिसेंबर 2024ला कंडक्ट झाली होती त्याचा पेपर घेऊन आलेलो आहोत. प्रश्न पहिला असा होता, मिस्टर अग्रवालने आपल्या संपत्तीचा 30% भाग आपल्या पत्नीला दिला, शेष संपत्तीचा अर्धा भाग आपल्या मुलीला दिला आणि उरलेल्या संपत्तीच्या समभागात आपल्या 5 मुलांमध्ये वाटले. तर जर प्रत्येक मुलाला किती भेटले? 14,000 रुपये मिळाले तर त्याची एकूण संपत्ती किती? म्हणजे मिस्टर अग्रवालची संपत्ती आपल्याला विचारली. तर आपल्या याच्यावरून असं समजा त्यांची टोटल प्रॉपर्टी 100% आहे. तर पत्नीला त्यांनी दिले 30%. 100%मधून 30% उरले किती? 70%. मुलीला त्यांनी दिले 35%, निम्म. 70%चे 35% इकडे गेले तर उरले किती? 35%. जे की 5 मुलांना 35% समप्रमाणात वाटल्यानंतर एक मुलाला किती भेटतात? 14,000. म्हणजेच 7% 5 मुलं जे वाटले तेव्हा 35% होतात. म्हणजे 7% बरोबर 14,000, जे की आपल्याला दिलेलं आहे 14,000 प्रत्येक मुलाला भेटले. तर मग आपण असं म्हणू शकतो की 7% बरोबर 14,000. तर 100% बरोबर किती? म्हणजेच x असं पकडल्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर आपल्याला लक्षात येईल की x बरोबर हे सर्व येतं 14,000 गुणिले 100/7. हे इकडे असं क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि फायनल आपलं आन्सर येतं x बरोबर 200,000 म्हणजे 2 लाख. म्हणजेच त्या मिस्टर अग्रवालची एकूण संपत्ती किती होती? 2 लाख. म्हणून ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. क्वेश्चन सेकंड असा होता, एका व्यक्तीने जेवढे किमतीला 24 पेन खरेदी केले तेवढ्याच किमतीला 30 पेन विकले तर त्याचा शेकडा नफा आपल्याला नफा विचारलेला आहे. तर जेव्हा असा प्रश्न येतील, एक्स वस्तूची किंमत ही वाय वस्तूची विक्री इतकी आहे, जी असते इथे सांगितले 24 खरेदी केले 30 विकले, तर तेव्हा असं सूत्र असतं x + y/y × 100. याच्या बाबतीत काय झालं? या प्रश्नाच्या बाबतीत जी आपली विक्री किंमत आहे जी की 30, ती मोठी आहे खरेदीपेक्षा, त्याच्यामुळे इथं आपल्याला लॉस होतोय. म्हणून आपण तोटाचं सूत्र लिहिले, तोटा पर्सेंटेज बरोबर 30 विक्री किंमत वजा खरेदी, 30 वजा 24/30 × 100. त्याप्रमाणे तोटा किती आला आपल्याला? 20%. आणि दिलेल्या ऑप्शनमध्ये 20% हा नफा आहे, त्याच्यामुळे या पर्यायामध्ये नाही हे आपलं उत्तर असेल, कारण आपला तोटा झालेला आहे. प्रश्न क्रमांक 3 असा होता, एक कार 1 सेकंदात 20 मीटर जाते तर तिचा km/h मध्ये वेग काढा सांगितला आहे. स्पीड देताना 20 मीटर/सेकंद मध्ये सांगितले आणि काढायला सांगितले km/h. तर वेग आहे आपल्याला 20 गुणिले 18/5. जेव्हा मीटर/सेकंदचे km/h मध्ये करत असताना 18/5ने गुणायचे. तेच 20ला आपण 18/5ने गुणल्यानंतर आपले आन्सर येतं 72 km/तास. म्हणजेच तिचा km/तास किती असेल? 72. हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 असा होता, एक रेल्वे 72 km/तास वेगाने एक खांबाला 20 सेकंदात ओलांडते तर ट्रेनची लांबी किती? किंवा काढा. तर हे असं असेल, ट्रेनची लांबी आपण x मानू, म्हणजेच काय? आपलं अंतर आपण इनडायरेक्टली सांगतो की x मीटर आहे. वेग आपल्याला माहिती आहे 72 km/तास, त्याला आपण मीटर/सेकंदमध्ये कन्वर्ट केलं तर 20 मीटर/सेकंदमध्ये. आणि वेळ दिलाय 20 सेकंद,
म्हणजे आपल्याकडं सर्व जवळपास भेटलं. सूत्रात काय टाकणार? अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. हे सर्व किमती माहीत आहे, फक्त अंतरचं आपल्याला माहिती नाही. म्हणून वेग 20 आणि अंतर पण 20, म्हणून वेग आणि वेळ दोन्ही 20 गुणिले 20 म्हणजे 400, म्हणजेच अंतर 400 मीटर आलं. अंतर हे कशाची? ट्रेनची लांबी आहे, म्हणून आपलं उत्तर 400 मीटर. त्या ट्रेनची लांबी किती? 400 मीटर. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 5 नंबरचा प्रश्न असा होता की 40 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी ट्रेन एका प्लॅटफॉर्मला 20 सेकंदात ओलांडते, तर रेल्वेची दिशेने तेच दिशेने जशी रेल्वे जाते 4 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणाऱ्या एक माणसाला ती ट्रेन 10 सेकंदात ओलांडते, तर त्या प्लॅटफॉर्मची लांबी विचारली आपल्याला. याच्यामध्ये एक ट्रेन धावते आणि एक माणूस धावतो, म्हणून आपल्याला सापेक्ष वेलोसिटीचा पण इथं उल्लेख करावा लागेल. स्टार्टिंगला आपण काय काढून घेऊ? एकूण अंतर किती आहे? रेल्वेचा वेग आपल्याला माहीत आहे 40 किलोमीटर. त्याला कन्वर्ट करून घेऊ मीटर पर सेकंडमध्ये, 11.11 येईल. त्याच्यानंतर एकूण अंतर किती आहे 20 सेकंदामध्ये? तर अंतर बरोबर वेग आणि वेग दोन्हीचा गुणाकार, वेग आणि हा वेळ, तर ते 222.2 मीटर हा एकूण अंतर झालं. आता आपल्याला प्रश्न विचारला प्लॅटफॉर्मची लांबी, तर ते एकूण अंतर वजा रेल्वेची लांबी आता आपण काढली नाही, तर ती काढून घेऊ अगोदर. मग त्यासाठी आपल्याला काय आहे, एकाच दिशेने जात असेल तर आपण वजाबाकी करतो आणि विरुद्ध दिशेने जात असेल तर बेरीज. तर तेच दिशेने जातो म्हणजे आपल्याला हे वजाबाकी करावं लागेल. एक माणूस, तर मग दोघांची सापेक्ष वेग आहे तो 40 वजा 4 म्हणजेच किती? 36 किलोमीटर प्रति तास. त्याचं कन्व्हर्जन केलं तर ते 10 मीटर पर सेकंडमध्ये आलं. म्हणजे वेग आपल्याला माहीत पडला, वेळ माहीत आहे. मग ट्रेनची लांबी म्हणजेच अंतर किती येईल? वेग गुणिले वेळ म्हणजे 100 मीटर. तोच आता मग असे काढल्याप्रमाणे एकूण अंतरमधून जर रेल्वेची लांबी आता आपल्याला मिळाली 100 मीटर, तिची त्याच्यातून वजा केली तर आपल्याला उत्तर येतं 222.2 मधून 100 गेलं तर 122.2 ही प्लॅटफॉर्मची लांबी असेल. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचे उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 6. एका व्यक्तीचे मासिक उत्पन्न 13,500 रुपये होते आणि तिचा मासिक खर्च 9,000 रुपये होता. पुढच्या वर्षी तिच्या मासिक खर्चात 7 ने वाढ झाली. तिच्या बचतमध्ये किती टक्के वाढ झाली ते विचारलंय. तर आपल्याला माहित आहे खर्चात वाढ 7% दिली आहे, उत्पन्नातील वाढ 14% दिली आणि बचतातली वाढ ना किती ते विचारलंय. त्याच्यातून आपल्याला एक क्लू भेटतो की खर्च आणि बचत यांचा जर रेशिओ काढला तर 2:1 आहे. म्हणजे 1 युनिटला 7% सांगितलं तर 2 युनिटला किती आहे? 14%. तेच 14% जे आहे जे उत्पन्न, त्याच्यामध्ये 14 मिळवल्यानंतर आपल्याला डायरेक्ट उत्तर येतं 28. म्हणून ऑप्शन नंबर सी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 असं होतं, 2 निरनिराळ्या वृत्तांचे 2 चाप लांबीत एक समान आहेत. जर हे चाप वृत्ताच्या केंद्रावर अनुक्रमे 600 आणि 750 चे कोन बनवतात. एवढा मोठा नाही अँगल, हे चुकले. 60 डिग्री आहे ते आणि 75 डिग्री आहे. चे कोन बनवतात तर दोन्ही वृत्तांचे त्रिज्यांचे गुणोत्तर विचारले. इथं हा 60 डिग्री आणि हा 75 डिग्री असा आहे. तर याच्यात सरळ एक फॅक्ट असा आहे, जेव्हा 2 वृत्तांची चापांची लांबी समान असते, सांगितले त्यांनी समान आहे, तेव्हा त्यांचे जे पण त्रिज्या येतील त्याचे गुणोत्तर ना त्यांचे कोनाचे व्यस्त प्रमाणात असते, म्हणजे इन्व्हर्स प्रमाणात असतं. तर त्यांचे जी त्रिज्या आहेत R1 आणि R2
तर ते आपल्याला कसं पाहिजे होतं 60/75 ना. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे हा जो रेशिओ आहे ना तो इन्व्हर्स होतो, 75/60 होतो. 15चा दोघांना भाग जातो, 15 5 75 आणि 15 चोक 60. म्हणून विचारलेले प्रश्नाचे उत्तर दोन्ही वृत्तांचे त्रिज्यांचे गुणोत्तर म्हणजे R1/R2 किंवा R1:R2 चे उत्तर काय आहे 5/4. म्हणून ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 8 असा होता, एका काटकोन त्रिभुजाचे क्षेत्रफळ 30 वर्ग सेंटीमीटर आहे आणि त्याचे कर्णरेषेची लांबी किती आहे 13 सेंटीमीटर. तर छोट्या बाजूची लांबी किती? आता याच्यामध्ये पायथागोरस त्रिकूटचा उपयोग करून सरळ आपण उत्तर काढू शकतो. जर कर्ण दिले 13 सेंटीमीटर म्हणजेच कर्ण जर 13 सेंटीमीटर दिला तर हे दोन आपल्याला माहिती पाहिजे त्रिकूटप्रमाणे 5, 12 आणि 13 असं आहे. तर काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढून बघितलं तर हाफ इंटू बेस इंटू हाईट, तर ते 30 चौरस मीटर आहे. म्हणजे दिलेले जे आहे आपल्याला 30 चौरस बाजू जे आपण कन्सिडर केले 5 आणि 12, 13 हा तर कर्णच आहे. तर ते 5 आणि 12 हे बरोबर आहेत. म्हणजेच बाजू 5 आणि 12 बरोबर असतील ना, त्यातली सर्वात लहान विचारले त्यांनी काय सांगितलं छोट्या बाजूची लांबी, म्हणून 5 सेंटीमीटर. ऑप्शन नंबर 5 हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. 9वा प्रश्न असा विचारला होता, 15 मीटर लांब खोलीत 75 सेंटीमीटर रुंद सतरंजी अंथरायचा खर्च ₹50 प्रति मीटर चे दराने 6000 आहे. खोलीची रुंदी विचारली. तर सतरंजीची लांबी आपण कशी काढू शकतो, तर एकूण खर्च किती दिलेला आहे तो 6000 भागिले दर, तर ते आपल्याला सरळ 120 मीटरमध्ये येईल. लांबी फक्त सतरंजीची काढून घेतली आपण, कारण तो एकूण खर्च जेवढा असेल त्याच्या रेटने जे आपण गुणलं तर ते येणार. खोलीचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी कसे असेल, तर ती जितकी सतरंजी असेल ना त्याचे क्षेत्रफळ तितकेच लांबीचे असेल. म्हणजे हे फॅक्टवरून आपण असं समजू शकतो, 15 जी लांबी दिलेली आहे गुणिले रुंदी जी आपल्याला विचारली आहे इक्वल्स टू 120 लांबी गुणिले रुंदी जी की सेंटीमीटरमध्ये दिली, त्याला अगोदर आपण मीटरमध्ये कन्वर्ट करून घेतले 0.75. मग किमती ठेवले, खोलीची रुंदी इकडनं ठेवल्यानं 15 तिकडनं गेल्यावर डिव्हिजनच्या स्वरूपात असं येईल आणि मग खोलीची रुंदी कॅल्क्युलेशन केल्यावर आपल्याला भेटते 6 मीटर. तर दिलेले ऑप्शनपैकी ऑप्शन नंबर ए हा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. 10 नंबरचा प्रश्न असा होता, जर एखाद्या वर्गाचे प्रत्येक भुजेत 10% वाढ केली ह्याचे क्षेत्रफळात किती वाढ होईल, असा सरळ प्रश्न विचारला आहे. ते इथं आहे आपले सूत्र x + y + xy/100. चौरसाचे सर्व बाजू समान असतात ना ते, आणि वाढ किती दिली 10, म्हणजेच x पण 10 वाढेल आणि y पण 10 वाढेल. म्हणजेच वाढ बरोबर सूत्र जर आपण टाकलं 10 + 10 + 10 × 10/100, तर आपल्याला इथं त्याची वाढ किती होईल 21%. म्हणजेच ते क्षेत्रफळाची वाढ किती दिलेल्या ऑप्शनपैकी बी हा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. शेवटी हा आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. खूप मेहनत लागते मित्रांनो. थँक्यू.